नागपुर में कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने शपथ समारोह, कानून व्यवस्था और किसानों के मुद्दे पर सरकार को घेरते हुए कहा कि फडणवीस से उम्मीद जताई कि महाराष्ट्र को बेहतर दिशा में ले जाएंगे। नागपुर में कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कई अहम मुद्दों पर बयान दिया है। उन्होंने कहा कि अगर उन्हें शपथ समारोह में बुलाया गया होता तो वो जरूर जाते। उन्होंने नई सरकार से उम्मीद जताई है कि महाराष्ट्र की समस्याओं को समाधान होगा। पटोले ने कानून व्यवस्था पर जोर देते हुए कहा कि गृह विभाग में फडणवीस के पास अनुभव है और उम्मीद है कि महाराष्ट्र को नशा मुक्त बनाने में वे कदम उठाएंगे। शपथविधीची तारीख तेच घोषित करतात, ते राज्यपालांचा अधिकार आहे। आता ते त्याच्यावर आता आपण चर्चा करूच नाही, त्यामुळे मला त्याच्या चर्चेत जायचं नाही आहे। माझ्या मित्रांकडून माझ्या ज्या काही अपेक्षा आहेत, नवीन मुख्यमंत्री जे झालेत आणि मी 3चा नाही म्हणणार, 2च दुसऱ्यांदा ते झाले, पहाटेचा मी या ठिकाणी उल्लेख करणार नाही। तुम्ही करता मीडिया 3दा झाले म्हणून, पण मी नाही करणार, कारण की त्याला संधीच मिळाली नाही काम करायला। आणि त्यामुळे एक सक्षम राज्य चालवणारा अनुभवी मित्र आमचा आहे, त्यांच्याकडून आमच्या ह्या अपेक्षा आहेत। नानाभाऊ, एकनाथ शिंदे शिवाय भाजपने शपथविधीची तयारी केलेली होती, अशा प्रकारे संजय राऊत यांनी मोठा दावा केला। मला त्यांच्या अंतर्गत या माहितीच्या भानगडीत जायचं नाहीये। सरकार झालेलं आहे, सरकारकडून महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षा ज्या आहेत त्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, सरकारकडून त्या अपेक्षा कराव्यात। त्यांच्या भांडणामध्ये मला पडायचं नाही, काँग्रेसला पडायचं। नानाभाऊ, आपण दिल्लीला गेले होते, बंटी शेळके यांच्यावर ठाणे दाखवा नोटीस पण बजावली होती। ते पक्षांतर्गत बाब आहे, तर ते चाललेलं आहे, त्याच्यानंतरच आपल्याला कळेल। सरकार स्थापन झालं असलं तरी आता कुठेतरी मंत्रिपद मिळावं म्हणून राष्ट्रवादी जे आहे ते शिंदे इतकेच आम्हाला मंत्रिपद मिळण्यासाठी आग्रही। मला त्यांच्यात जायचं नाही, आमचा तो इश्यू पण नाही। माझ्या अपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेच्या राहणार आहे आणि त्या अपेक्षा मी सरकारसमोर मांडणं, आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका आहे। त्यामुळे त्यांच्यात काय लाथाड्या होतात आहेत, त्या लाथाड्यामध्ये मला जायचं काही कारण तुम्हाला वाटतंय का की तुमच्या मीडियामध्ये जे दाखवतात आहेत, कोणाचे चेहरे मुरझवलेले आहेत, कोणाचे हसरे आहेत, त्याच्यामुळे ते दिसतं तुमच्या मीडियामध्ये, पण मला पडायचंच नाही। आम्हाला काँग्रेसला त्या कोणाच्या लाथाड्यांमध्ये पडायचं नाही। महाराष्ट्र हे प्रगत राज्य व्हावं, महाराष्ट्र आता सुसाट पडणारं राज्य होणार असं ते ऍड काल मी पाहत होतो।